आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंगल, आता अनु आली म्हणजे कसलीच अडचण नाही बघ. आता फक्त धनंजय आणि सुंदरी लवकरात लवकर लग्नाचा विचार करावा म्हणजे झालं. अहो हे सांगण्यासाठी तर साधनाताई आल्या होत्या घरी. बरं झालं बाई, त्यांच्या मनात कसलाच राग नाही. भर मांडवात केवढा मोठा अपमान झाला त्यांचा. खरंच हो, दुसरं कोणी असतं तर माफ केलं नसतं बरं का. लई मोठ्या मनाच्या आहे साधनाताई. खरं तर आपणच जायला पाहिजे होतं त्यांच्या घरी माफी मागायला, पण बघा ना त्या स्वतःहूनच आल्या आणि किती प्रेमाने वागल्या हो आमच्याशी. तुम्हाला सांगते मामी, आपली स्वरूपा नाही लय आनंदाने नांदल बघा त्यांच्या घरामध्ये. होय बाई मंगल, हे लवकरात लवकर व्हावं म्हणजे झालं बघ. होय ना आजी. अगं ये पोरी, तू स्वतःहून आलीस, लय बरं वाटलं बघ. तुला काय खायला पाहिजे काय? मी करून आणू? बर का अनु, तू पुण्याला असताना जेव्हा आमच्याकडे यायची का नाही, तेव्हा तुला काय हवं नको अगदी हक्काने मागून घ्यायचीस बर का. आणि तू प्रेग्नंट असताना सरूनी तुझं डोहाळ जेवण किती थाटामाटात पार पडलं होतं माहिती. अनु, तुला काय आठवतंय का ग? नाही हो, मला काहीच आठवत नाही. डॉक्टर काय म्हटले? अवघड आहे पण अशक्य नाहीये. आणि मला माहिती तुला सगळं लवकरच आठवणार आहे. पण कधी? काकू, माझ्यामुळे तुमच्या सुंदरीला किती त्रास. सावी माझी मुलगी असून तिची सगळी जबाबदारी सुंदरीवर पडली. सुंदरी मला म्हणते की मी तिची खूप जवळची मैत्रीण आहे, पण म्हणून मी तिच्या आयुष्यातला अडसर बनून राहायचं का? मला नाही सगळं कळल्यापासून खूप अपराधी वाटते. पण बाळा, तू हे काय मुद्दामून करतेस व्हय? अगं तुझ्या हातात असताना तर तू सरूला कधीच मोकळं केलं असतंस. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, तू गैरसमज नको करून घेऊस. नाही 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 काकू, नाही. मला माहितीये माझ्यामुळेच त्रास होतोय सगळ्यांना. अगं नाही नाही, तू असा काही विचार करू नकोस. हे बघ, तू तुझी तब्येत सांभाळून राहा. हा, जा आराम कर. चल मी येते खोलीत सोडायला. नाही 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 आजी, मी जाईन माझ्या खोलीत. मला एक सांगा, सुंदरीचं लग्न होण्यातला सगळ्यात मोठा अडथळा मीच आहे ना? मी मस्करी करत होते. केवढे सिरियस झालात? तुमची ही जी मस्करी आहे ना, एक दिवस जीव घेणार आहे माझा. धनंजय, सॉरी सॉरी. ह्याच प्रेमाची आणि काळजीची मी वाट बघत होतो. थोडं हर्ट केलं तुम्ही मला. पण मला त्याहीपेक्षा जास्त त्रास झाला होता. अहो मग सांगायचं होतं ना मला. अहो पण वचन मोडल्यासारखं झालं असतं. त्यात आणि तुमचे आणि आईंचे वादही झाले असते आणि मला हे नको होतं म्हणून नाही सांगितलं. सुंदरी, तुम्ही आत्ताच म्हणालात ना, आपण एकच होतो, एकच आहोत. पण मग ह्या पुढे आयुष्यात येणारे कोणतेही प्रॉब्लेम्स
काहीही डिफिकल्टीज आपण एकमेकांसोबत शेअर करायला हवेत ना. प्रॉमिस करा. प्रॉमिस. रेशमी नाते जुळाया लागले आहे तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले आहे. लग्न कधी करायचं? हा? नाही तुम्ही म्हणालात ना आपण एकच आहोत, तर म्हटलं आता हे लग्न वगैरे तर फक्त फॉर्मॅलिटीज आहे, आता सहज विचारूया. हा म्हणजे बरोबर म्हणताय तुम्ही. धनंजय, तुम्ही रागावू नका, पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. जोवर सावी आणि अनु मॅडम एकत्र येत नाहीत ना, तोवर मला लग्नाचा विचार नाही करायचा. माहितीये मला. आणि हे जे तुम्ही सांगताय ना की सावी आणि अनु एकत्र आले, सावीला अनुचा लळा लागला तर तुम्हाला आनंद होईल, पण सावी तुमच्यापासून दूर गेल्याचं तुम्हाला खूप दुःख होणार आहे, हो ना? खरं सांगू, माझ्या घरातले सगळेच माझ्या मागे लागलेत की लग्न कर लग्न कर, जेणेकरून सावी माझ्या आयुष्यातून निघून जाईल. पण मला खात्री होती एक माणूस असा आहे ज्याला असं नाही वाटत, ज्याला माझ्या मनातलं कळतं. आणि बघा, माझी खात्री खरी ठरली. मला माहिती आहे तुमच्या प्रत्येक हालचालीचा अर्थ मला कळतो. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीला कसे रिॲक्ट कराल, किंवा सगळी जण जेव्हा लग्नाबद्दल तुमच्या इथे बोलत असतील तर तुम्ही काय रिॲक्ट करत असाल. आणि तुम्हाला कोणी ग्रांटेड घेऊ नये, थोडं असं ॲटमॉस्फेरिक चेंज म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं. म्हणजे कसं आपल्याला नीट बोलताही येईल. खूप हलकं वाटलं. थँक्यू सो मच मला समजून घेण्यासाठी. आणि आय प्रॉमिस, जोपर्यंत सावी आणि अनु एकत्र येत नाही आणि सावी समोर आदित्यचा खरा चेहरा येत नाही ना, तोपर्यंत मी हा लग्नाचा विषय काढणारच नाही. अँड आय प्रॉमिस यू दॅट. आय मीन इट. आय नो. कॉफी थंड होईल, घ्या. भुरी, अगं असं का वाटतंय तुला? वाटायला कशाला हवं आजी? मला क्लिअरली दिसतंय ना सगळ्या गोष्टी. माझी मेमरी परत येईपर्यंत आपण सावीला मी तिची खरी आई हे नाही सांगू शकत. आणि जरी सावीला कळलं की मी तिची आई आहे, तरी ते तिला पचेपर्यंत, सावीला सांभाळण्यासाठी मी सक्षम होईपर्यंत सगळी जबाबदारी सुंदरीवरच असेल. काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला सांगा, हे सगळं तुम्ही कोणाच्या दबावाखाली करताय का? त्या आदित्यने हे सगळं करायला सांगितलंय का? ठीक आहे, मी आता जाऊन त्याला. एक मिनिट थांब. का मी असं करेन? मला स्वतःचे विचार नाही आहेत, माझी मेमरी गेली, पण बुद्धी आहे ना. हा निर्णय मी पूर्ण शुद्धीत राहून घेतलाय. मला माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलीबरोबर संसार करायचा आहे, तुमच्या सगळ्यांपासून वेगळं राहून. नव्याने आयुष्य सुरू करायचंय, आमचं तिघांचं जग निर्माण करायचंय. तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, मला कोणी रोखू शकत नाही. अहो पण मॅडम तुम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला अडवणार नाही, पण मग सावीचं काय? तिला हे सगळं कसं सांगणार? तिचं काय अनु मॅडम? तसं असेल तर तिला इथेच राहू दे ना. अहो हे कसं शक्य आहे? अहो अनु मॅडम, सावी आदित्यपासून लांब जाऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. आणि जरी तुम्ही सावीला घेऊन गेलात तर तिला तिथे तुम्ही काही सांगितलं
आणि पुन्हा तिला काही त्रास झाला तर, तिला या सगळ्याचा मोठा धक्का बसला तर तुम्ही तिचा विचार का नाही करत आहात? मी तिची खरी आई आहे हे तू विसरलीस का? किती दिवस ती सख्या आईपासून लांब राहणार आहे आणि ही सगळी कारणं शोधून काढतीयस का? असं तर नाही ना तुला सावी सोडवत नाहीये? नाही, असं काही नाहीये. बरोबर आहे, मी तिची खरी आई नाहीये ना. ठीक आहे, सावी बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. पण मला स्वतःला सावीपासून तोडण्यासाठी थोडा वेळ द्या. कारण मला माहिती आहे एवढ्या लवकर सावी तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, एकमेकींमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि मी फक्त एवढंच सांगेन की ती तुम्हाला आपलं म्हणेपर्यंत मला थांबू द्या. नंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. ठीक आहे, चालेल. मामी, मी काय म्हणते, आपल्या कालच्या बोलण्याचा अनुला वाईट तर नसेल ना वाटलं हो? काय बोललो आपण? हेच की तिला जर सगळं आठवलं तर सगळं काही नीट होईल. म्हणजे तिला असं तर नसेल ना वाटत की आपली सरू लग्नाला तयार होत नाही कारण सावीची आणि अनुची जबाबदारी तिच्यावर आहे, आणि हे जे काही सगळं घडतंय त्याला ती स्वतःला तर जबाबदार समजत नसेल ना? नाही ग, आणि असं कुठं म्हटलं आपण की तुझ्यामुळे सरूचं लग्न होत नाही म्हणून? आणि हे बघ, आला राग तर येऊ दे, आपण नंतर समजावून सांगू की तिला. मालती, आई, कृष्णा भाऊजी, सगळ्यांनी प्लीज लवकर या. सरू, अगं सगळ्यांना हाक मारून का घेतलेस? काय झालं सुंदरी? त्याने परत काय केलं का? थांब कृष्ण, सुंदरी कशासाठी बोलवलं सगळ्यांना? अनु मॅडमने एक निर्णय घेतलाय आणि मला असं वाटतं की तो निर्णय तुम्हा सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. काय निर्णय घेतला हिने? अनु मॅडमनं आपल्यासोबत इथे राहायचं नाही. अगं बाई, राहायचं नाही म्हणजे ती कुठं जाणार आहे? आणि ह्या अशा अवस्थेत एकटी कशी जाणार? आई थांब, मला आधी बोलू दे. त्यांना इथून एकटं जायचं नाही. त्यांना त्यांच्या नवऱ्याला आणि मुलीला घेऊन जायचं आणि त्यांच्यासोबत संसार थाटायचा. त्यांची मेमरी परत नेण्याची वाट बघता पुढच्या 2 दिवसात लवकरात लवकर. खरंच तू असा निर्णय घेतलास? तू तयार आहेस आदित्यवर राहायला? हो. अनु, काही प्रॉब्लेम आहे का? खरंच सांग अनु, हा त्रास देतो का तुला? कशाला त्रास देईल तो मला? उलट खरं सांगू का, त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला आता कळतंय. 6 वर्ष त्याने माझी खूप काळजी घेतली हो. मला आता असं वाटत नाही की अंकित मला त्रास देईल, कारण सावी असेल ना आमच्या सोबत.
पण जर अंकित या घरात राहिला ना तर सुंदरीला मात्र नक्की त्रास देईल तो. प्लीज प्लीज मी हात जोडते, सुंदरीला यातलं काही कळू देऊ नका प्लीज. आम्हाला जाऊ द्या. आम्ही जर इथून गेलो ना तर आणि तरच सुंदरीचा मार्ग मोकळा होईल, ती आयुष्यात पुढे जाईल. आदित्य, उलट सुलट घडत घडत सगळं शेवटी चांगल्यापाशी येऊन उभं राहिलं. पुन्हा एकदा तुझा संसार उभं राहताना बघता येणार आहे मला माझ्या डोळ्यांनी. तू, अनु, सावी आणि मी एक छोटं पण सुखी कुटुंब असणार आहे आपलं, जर तू सुधारलास तर. पण आई, माफ केलंस ना मला. फक्त सावीसाठी माफ करते मी तुला. पण मला एक लक्षात येत नाहीये, अनु अचानक अशा निर्णयावर कशी काय आली? ती तर ओरडत होती तुझ्यावर आल्यापासून, दूर हो म्हणत होती. मग काय झालं? माहित नाही, कदाचित तिला माझं खरं प्रेम दिसलं असेल. आणि शेवटी सावी आमचीच मुलगी आहे ना, आमचं बॉन्ड स्ट्रॉंग असणारच. बॉन्ड असा स्ट्रॉंग राहू दे. पण अजून सावीला कळलं कुठे की सुंदरी तिची खरी आई नाहीये तर अनु आहे. कळेल पण कधी कसं मला काहीच कळत नाही. तुला सुंदरी काही बोलली का त्याबद्दल? नाही. पण तू कशाला एवढा विचार करतेस? आई आता कसं सांगू तुला? हे बघ, जोपर्यंत सुंदरी सावीला सगळं खरं सांगत नाही ना तोपर्यंत इकडेच आपल्याला सुंदरीच्या नजरेखाली राहावं लागणार आहे. चालेल की. सुंदरी काय वाईट करणार आहे आपलं? उलट अनुची सुटका तिच्याचमुळे झाली. आणि काही दिवस ना नंतर सावीला घेऊन आपण तिघच राहूच की. आई, सुंदरीच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग आहे. तोच राग तिने जर सावीच्या मनात भरवला तर सावी सुद्धा माझा तिरस्कार करायला लागली तर. तू असा विचार करू नकोस, असं काही होणार नाही. सुंदरी, मला कळतंय आपल्या लोकांपासून लांब जाणं काय असतं. आणि खास करून सावीपासून. मी समजू शकतो तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते. नाही समजू शकत. मला आता काय वाटतंय ना हे कोणी नाही समजू शकत माझ्याशिवाय. धनंजय, माझ्या पोटची लेक नसून सुद्धा स्वतःची लेक असल्यासारखं लहानाचं मोठं केलं मी सावीला. पण आता तिला हे सांगणं की मी तुझी खरी आई नाहीये, आता तू तुझ्या खऱ्या आईकडेच आहे, सोपं नाही हो. आय कॅन अंडरस्टँड. सॉरी, मी जर नकळत तुम्हाला हर्ट केला असेल तर. हो नाही, हे बघा, आय एम कम्प्लिटली फाईन. खरंच. मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्ही राग मानणार नसाल तर. हे बघा, सावी आणि अनु एकत्र यावे म्हणून तुम्ही जे काय प्रयत्न करत होता मला 6 वर्षानंतर यश आलं. गेल्या 6 वर्षापासून तुमचं हे स्वप्न होतं. तुम्ही त्याचा आनंद घ्या ना. आनंद तर आहेच धनंजय,
माझ्या मनावरचं, कर्तव्याचं, उपकाराचं इतके दिवस जे ओझ होतं ते सगळं हलकं झालंय. पण सावीची जबाबदारी पार पाडता पाडता आता मी तिच्यात अडकून गेलीये. ही तिची खरी आई नाहीये हे मलाच पटत नाहीये. मग मी तिला पटवून देण्यासाठी कुठून कॉन्फिडन्स आणू आता? पण हे बघा, आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकते. तानी होतीस ना तेव्हाच कुशीत घेतलं होतं तुला, माझी लेक म्हणून. तेव्हाच ठरवलं होतं की तुला आई आणि बाबा दोघांची माया द्यायची. आणि खरंच मी तसं केलं. पण मला हे माहित नव्हतं की या मायेच्या कोफात मी सडकून जाईल. आता तुझी खरी आई आली आहे. मला तर विचार पण करवत नाही की मी तुझ्याशिवाय जगू शकेन की नाही. करेन सर, तुझी आई स्ट्रॉंग आहे कारण आता तुझी खरी आई आली आहे ना. तुझी खरी आई, बाबा, तुझं कुटुंब आता पूर्ण होणार. तुझ्या स्वप्नातली हॅपी फॅमिली आता पूर्ण होणार. आत येऊ का? या ना. लहान मुलं झोपेत किती गोड दिसतात ना. दिवसभराचे भांडण तंटे, रुसवे फुगवे, दंगा मस्ती सगळं काही विसरतात. स्वप्नात राजा, राणी, परी यांच्या दुनियेत जगत असतील ना हे. लहान मुलांचं मन समजणं अवघड. तेच ओळखण्याचा प्रयत्न करते मी. सावीला जेव्हा शाळेत पहिल्यांदा बघितलं होतं ना मी, तेव्हा वाटलं होतं की ही माझी आहे. आता माझी असून नसल्यासारखी वाटते. असं कसं होईल? अहो शेवटी रक्ताचं नातं आहे. ओढ तर असणारच. हळूहळू तिला तुमचं मन कळेल आणि तुम्हालाही तिच्या मनातलं कळेल. नाही पण मला जमेल असं वाटत नाही मला. असं काय म्हणताय तुम्ही? कारण ती कुठे मला आई मानते. तिला सांगितलं तरी तू समोर असेपर्यंत ती स्वतःचं मन मला कधीच वाचू देणार नाही. तिने तो हक्क फक्त तिच्या आईला दिलाय ना, म्हणजे तुला दिलाय सुंदरी. जेव्हा जेव्हा मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तेव्हा ती मला लांब करेल, कारण तू तिच्या समोर असशील. तू तिच्या समोर असलीस की तिला तिच्या खऱ्या आईची गरज कधीच भासणार नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मॅडम? सुंदरी म्हणजे
मला असं वाटतंय की तू सावीपासून काही दिवस लांब निघून जा. नाहीतर मी तिला कुठेतरी लांब घेऊन जाते. कारण तू तिच्या समोर असलीस ना तर ती माझ्या जवळ नाही येणार ना. आम्हाला एकमेकींना वेळ नाही मिळणार का? नाही बरोबर आहे तुमचं. मी जर इथं असले तर सावी तुमच्याकडे येणार नाही. मला मान्य आहे, मी खरंच तिच्यापासून लांब जायला पाहिजे. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक यू. वेलकम. साऊ तुझ्यासाठी बघ काय आणलंय मी. चल आपण मस्त सँडविचेस खाऊया. ओके. मला नकोय. मला फक्त माझी आई हवी आहे. साऊ साऊ बघ मम्मा कामाने गेली आहे ना. तू आता सारखं आठवण काढत राहिलीस तर तिकडे आईला उचके येणार नाही का? आणि उचके आल्या तर काम कसं करणार आहे सांग मला. अरे पण बाबा ती नसले की मला करमत नाही ना. मग एखादा जोक सांगू तुला. नाही नको. आई नाही तर काहीच नाही. मला काय हवं असेल काही कंप्लेंट्स असल्या तर मी कुणाला सांगू. मी सगळं तिलाच सांगते ना. अरे बापरे हा तर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला की नाही. पण मी काय म्हणतोय आई जाताना काय म्हणाली होती. तुला जे काही हवंय जे काही पाहिजे ते तू अनुशी बोल ना. ती ऐकेल सगळं तुझं. मी खरंच बोलू त्यांच्याशी. ऑब्विसली तू तिच्याशी बोलायलाच हवं. पण बाबा तू तर म्हणाला होता की त्या मॅडम चांगल्या नाहीयेत खूप वाईट आहेत आणि आता म्हणतोय तू त्यांच्याशी बोल. आई म्हणाली होती की ते आजारी आहेत म्हणून आपल्या घरी राहतायत. तू मला काय ते फायनल सांग ना. आता कन्फ्युजन होतंय मला. सुंदरी तू हक्काने इथे राहायला आलीस मला खूप बरं वाटलं. म्हणजे याचा अर्थ असा की तू मला माफ केलंयस. आई प्लीज तुम्ही पुन्हा पुन्हा असं नका बोलू. नाहीतर मला फरक असल्यासारखं वाटेल. पाणी पाणी पी बाळा. हे घे पाणी पाणी. बरं वाटतंय. एक मिनिट थांब मी साखर आणते. साखर आणते. नाही तू काय नाही आणायचं. तू साखर पण तिखटच आणशील. तुला माझ्या सुंदरी आई सारखं नाही वागता येत. माझी सुंदरी आई ह्याच्यापेक्षा पण खूप चांगलं जेवण बनवते. तुला नाही येत माझ्या सुंदरी आई सारखं वागता. काय चाललंय सुंदरी आई. सुंदरी आई सुंदरी तुझी खरी आई नाहीये. मी तुझी खरी आई आहे.
साऊ साऊ माझा ऐक साऊ असं सावी बाळा साऊ साऊ हे बघ खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला किती दिवसांनी असं शांत झोपलाय हा. खरं सांगायचं तर हा दिवसभर काय करतो कुठे जातो काहीच माहित नसतं. दिवसातून एकदा फोन करायचा विचार केला तरी कामातून वेळच मिळत नाही. आज ह्याला असं शांत झोपलेलं बघून खूप छान वाटतंय. नाही कसं आहे ना, कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पालकाची हीच व्यथा आहे. आपल्या मुलाला लहानाचं मोठं होताना आपलं पालकत्व जगताना त्यांचं बालपण जगताना बघताच येत नाही. असो तुम्ही पण थकला असाल ना, झोपा मी जाते. एक मिनिट, कुठे जाताय तुम्ही? मी जाते ना बाहेर, सोफ्यावर झोपेन. सोफ्यावर झोपणार आहात तुम्ही? खमण त्याची काही एक गरज नाहीये, तुम्ही इथे झोपा. अहो नाही, मला सवय आहे, हरकत नाही, मी झोपते. अहो मी जाईन, तुम्ही झोपा इथे. अहो तुम्ही कुठे जाणार? गेस्ट रूम, गेस्ट रूम आहे ना, तुम्ही इथे झोपा. आरोह पण झोपलाय, मी आहे. अरे देवा, काय झालं? अहो ते माझी आणि मालतीची बॅग सेम आहे ना, ते तंद्रीत मी मालतीची बॅग घेऊन आले चुकून. ठीक आहे, इट्स ओके. त्या कबड मध्ये मैत्रीचे काही कपडे, आय मीन तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर यू कॅन यूज इट. इट्स ओके. मगाशी आईंना फोन केला होता, काय म्हणाल्या? सावी कशी आहे? नाही, आईने फोनच नाही उचलला, बहुतेक ती कामात असेल. मग पुन्हा करा ना एकदा. नाही आता कशाला, आता सगळं काही शांत असेल, व्यवस्थित असेल तर मी फोन केल्यानंतर उगीच डिस्टर्ब होईल. अहो तुम्ही आईंशी बोलायला फोन केला होता, सावीला कसं कळणार आहे? हे बघा, तुम्ही एकदा सावीशी बोला, म्हणजे तुम्हालाही शांत झोप लागेल. आईचा फोन. हॅलो आई. हॅलो आई, कुठेस तू? कधी येणारेस इकडे? सावी, सावी अगं रडू नकोस. हे बघ मी बोलते ना तुझ्याशी, आई बोलते ना. मी जरा कामासाठी बाहेर आली आहे ना. तुला रडायला काय झालं? तुला काय पाहिजे काय नको हे तू तिथे अनुमावशीला सांग ना, ती आहे ना तिथे. तिचं तर तू नाव सुद्धा घेऊ नकोस, तिनेच रडवलंय मला. का, काय झालं? ती सकाळी रूम मध्ये आली आणि माझ्या पुस्तकावर पाणी सांडवलं आणि मला सकाळी गार्डन मध्ये पाडलं सुद्धा. सुंदरी तुझी खरी आई नाहीये, मी तुझी
असं बोलली ती? हो, मला तिचा खूप राग आलाय. आई, तूच माझी आई आहेस ना, मग ती असं का बोलली? तू बोलत का नाहीस? बोल ना. सावी, हे बघ मीच तुझी आई आहे, पण अनु मावशी पण खूप चांगली आहे बाळा. तुला मी सांगितलं की नाही, अनु मावशी माझ्यासारखीच आहे. आणि मी तुला ओरडते ना, मी तुला कशी बोलत असते सारखी, अगदी तसंच ती बोलत असेल. हा प्लीज तिचे वाईट नको ना वाटून घेऊ तू. ते काय सांगू नकोस मला. आणि तू आधी लवकर घरी ये. बरं ठीक आहे, हे बघ रडू नकोस. मी उद्या येते, उद्या सकाळी. आज रात्र झाली की नाही, तोवर तू अजिबात कोणाला त्रास देऊ नको. आणि अनुमावशीचं ऐक, अनुमावशी चांगली आहे. अजिबात बाबा म्हणाले म्हणून तिला वाईट म्हणू नकोस. दे बरं आजीला फोन. हो, देते. हॅलो. अगं मी तिची घेते काळजी, पण तू लवकर निघून ये बाई. आता उगा जास्त ताणत बसू नको ग. आहे, फक्त तिची काळजी घे ग, तिच्या सोबत राहा. मी उद्या सकाळीच येते, पण प्लीज तिला काही त्रास होता कामा नये. बर, तू पण झोप आता लवकर. आणि हा, तिकडं सगळं ठीक आहे ना ग? हो, इथं सगळं ओके. तू फक्त सावीची काळजी घे. चल, ठेवते. फोन का उचलत नाहीये कोणी? आणि मला सारखं असं का वाटतंय की भयंकर काहीतरी घडणार आहे. तू माझ्यासोबत आणि सावी सोबत संसार करायला तयार आहेस तर कदाचित सुंदरी ऐकेल. मला माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलीबरोबर संसार करायचा आहे, तुमच्या सगळ्यांपासून वेगळं राहून. नाही, माझ्या आईशिवाय कुणी माझ्या केसांना हात लावलेला मला आवडत नाही. काय झालं सावी? काय झालं? भूक लागली आहे का तुला? काही खायला हवंय का? मी तुला दूध बिस्किट देऊ चालेल? हा, पण नाही, दूध गरम करायचंय ग. लाइटर कुठे आहे?